हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज विषय काय आहे तुम्हाला मी सांगितलंच आहे. सर्वांच्या आनंदाचा विषय आहे किंवा बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला सांगणारच आहे. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या संदर्भात ऑथेंटिक माहिती मी 2 दिवसापासून घेण्याचा प्रयत्न करत होतो, कारण का कन्फर्म करत होतो ती माहिती. त्यामुळे तुमच्यापर्यंत ती खोटी माहिती येऊ नये किंवा असे काही वाईब निर्माण करणारी बातमी येऊ नये या संदर्भात पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भातली माहिती असेल, शिक्षक भरतीतल्या पुणे महानगरपालिकेच्या रोस्टरच्या जागेच्या संदर्भात माहिती असेल, उर्दू माध्यमाच्या कन्नड टू ओपन राऊंड संदर्भात माहिती असेल, ठीक आहे. असे वेगवेगळे मुद्दे आणि मुंबईला झालेली जी बुधवारी बैठक आहे त्या बैठकीचा इतिवृत्त पण काय होता, आपल्याशी त्याच्यामध्ये आपला विषय काय होता, हा पण काही एक विषय आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, महत्त्वाचा विषय आहे, जेणेकरून तुमच्या आपल्या सर्वांच्या कामाचा आहे. आणि जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्य माहिती भेटेल मित्रांनो. कारण कसं, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तुम्हाला त्या गोष्टी माहीत पण भेटणार नाही, तुम्हाला लिंक पण येणार नाही, नेमकी माहिती काय आहे तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, चला मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो. आता मागील जी बुधवारी आहे मुंबईमध्ये बैठक झालेली होती मित्रांनो. मागील बैठकीमध्ये म्हणजे शिक्षकांची बैठक होती, ती आंदोलन होतं 4 तारखेला. त्या संदर्भामध्ये माननीय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यामध्ये उर्दू माध्यमातले जे संघटना आहेत, मराठी माध्यम संघटना, विविध संघटनाची ती हे झालेले आहे. त्यामुळे ते अंत्याने काही संघटनांनी आंदोलन पण स्थगित केलं. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या, मान्य करण्याची त्यांनी ग्वाही दिल्यामुळं. तर विषय असा आहे की मित्रांनो, की आपल्या रजिस्ट्रेशनचं काय, त्याच्यामध्ये मी माहिती घेतली. पंकज भोयर साहेब यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आमच्या काही उर्दू माध्यमातल्या असतील किंवा इतर आहेत काही आपल्या याच्यानुसार ती माहिती मी घेण्याचा प्रयत्न केला. माननीय उर्दू माध्यमाच्या संघटनेचे अध्यक्ष, इतर सदस्य ते जे मीटिंगमध्ये होते तिथं त्यांनी वैयक्तिक स्तरावर हा मुद्दा त्यांनी विचारला की रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे, शिक्षक भरतीच्या संदर्भात जागाचा जो इश्यू आहे, पवित्र पोर्टलच्या जागा रजिस्ट्रेशनचं सुरू झाल्यानंतर संसमान्यता धोरणचा इश्यू आहे. अशा खूप समस्या आहेत आपल्या येणाऱ्या मित्रांनो शिक्षक भरती टेट 3 मधील समस्यामध्ये हे आहेत समजा. तर ह्या समस्या आता खूप मुलांचे प्रश्न येत होते की रजिस्ट्रेशनच्या संदर्भात काय जातं. हीच मीटिंगमध्ये त्यांना विचारलं असता तेथून कार्यवाही सुरू करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत मंत्रालयीन स्तरावर. त्यामुळं आणि हे सूचना कशा आहेत त्याच्यामुळे वेगवेगळे असे क्लॉज आहेत, म्हणजे मुद्दे आहेत, उपवाक्य ज्याला क्लॉज म्हणतो आपण, ते आहे. त्याच्यामध्ये काय आहे की कंपनीची निवड, मे बी कंपनी तलिस्माच असू शकेल किंवा बदलण्याचे त्यांचा चालू विषय आहे, त्यांचा टेंडर संपलेला आहे. पण रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल मित्रांनो. त्याच्यानंतर मग जर तलिस्मा दिली तर मग त्या तलिस्मा कंपनीला राऊंड लावण्यासंदर्भात काम देणार आहेत. त्यामुळं वेबसाईट तर कंटिन्यू शासनाची चालूच आहे, GNIC बनवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस ह्या सर्व गोष्टी एका कंपनीला दिल्या असतात. रजिस्ट्रेशनपासून ते निवड यादी जाहीर करेपर्यंत असे जे टप्पे असतात त्या सर्व टप्प्यामध्ये प्रोसेस असेल, फॉर्म भरून घेणं असेल, करेक्शन असेल, सर्टिफाय असेल, असे विविध मुद्दे हे कंपनी करत असते. त्यामुळे त्या कंपनीची निवड तलिस्मा कंटिन्यू करू शकेल किंवा त्याच्यावर अजून मीटिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये मीटिंग जर समजा वाटलं की त्यापेक्षा जर कोणी कमी पैशामध्ये जर कंपनी दुसरी असेल तर ती कंपनी सिलेक्ट होईल, पण ती एकदम जलद गतीनं होणार आहे मित्रांनो ह्या महिन्यामध्ये. विषय काय आहे माहिती आहे का, कारण का माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जे 150 दिवसाचं टार्गेट आहे त्याच्यामध्ये आपलं शिक्षण हा एक विभाग त्याच्यामध्ये ॲड झालेला आहेच. त्यामुळं आज पण YB चव्हाण सेंटर मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 5,000 क्लर्क 7,000 क्लर्कची भरती होती मागे, त्याच्यात त्यांना जॉईनिंग दिलेलं आहे आणि अनुकंपाची पण भरती दिलेली आहे. त्यामुळं आत्ता एकदम शीघ्रगतीने भरती सुरू होईल मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमुळं. ठीक आहे, त्याचा फायदा आपल्या पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनला होणार आहे. त्यामुळे हे एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार होतं, कारण का त्या बुधवारी जी मीटिंग झाली त्याच्यानंतर ही चर्चेला गेलेला आहे, सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि तीच कन्फर्म करण्यासाठी माहिती मी इथं पुण्यामध्ये मी घेण्याचा प्रयत्न केला. ती माहिती व्हॅलिड आहे मित्रांनो. त्यामुळं जोपर्यंत ती व्हॅलिड माहिती राहत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही. आणि हे महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरा एक मुद्दा आहे मित्रांनो, मागासवर्गीय कक्षाकडनं जे तुम्हाला म्हटलं होतं की पुणे महानगरपालिकेला जागेंच्या संदर्भात मी पाठपुरावा वेळोवेळी करत असतो. तर पुणे महानगरपालिकेचं रोस्टर मित्रांनो पुणे विभागीय आयुक्त म्हणजे मागासवर्गीय कक्षाकडे ते गेलेलं आहे आणि त्यांना 10 तारीख दिलेली आहे मित्रांनो तपासणीसाठीची. त्यामुळं त्यांचं ऑलरेडी त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. 10 तारखेला त्यांची तपासणी होईल. प्रत्येकानं अशा शेड्यूल दिलेलं आहे
आणि त्या शेड्यूलनुसार 10 तारीख ही पुणे महानगरपालिकेला प्राथमिक म्हणजे प्रॉपर शिक्षण विभागाला दिलेलं आहे. त्यामध्ये प्राथमिक हा मेन्शन आहे. मी टेलिग्राममध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ते मी लिस्ट टाकवतो कोणत्या संस्थेला कोणत्या रोस्टर दिलेला आहे पुणे महाकक्षाचं. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, ते तुम्ही ते जॉईन करा आणि ते व्हिडिओ वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला टेलिग्रामवर जरी काही माहिती व्हिडिओमध्ये न टाकता मी कधी कधी टेलिग्रामवर पण टाकत असतो, त्यामुळे तुम्ही ते टेलिग्रामचा तुम्हाला शिक्षक भरतीच्या किंवा इतर भरतीमध्ये खूप फायदा होईल मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळं 10 तारीख त्यांना भेटले, त्यामुळे ते जागा येतील. हां, त्याच्यामध्ये आता जागेच्या संदर्भात खूप मुलांचे प्रश्न पण येत होते. हिंदी माध्यमाच्या जागा पुणे महानगरपालिकेचं थोडंसं अवघड आहे, पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हिंदी माध्यमाच्या जागा येतील मित्रांनो. ठीक आहे, पहिला क्लिअर करतो. उर्दू माध्यमाच्या जागा येतील. इंग्रजी माध्यमाच्या जागा खूप आहेत, त्यामुळे इंग्रजी माध्यमात जागा येतील. मराठीची माध्यमात जागा येणारच आहेत मित्रांनो. तर हे क्लिअर करणं गरजेचं आहे. खूप मुलांचे प्रश्न येत होते की सर पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवडचा विषय काय आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणि पुणे महानगरपालिकेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या जागा येतील, मराठीच्या पण येतील, उर्दूच्या पण येतील, हिंदीचे पिंपरी चिंचवडला येतील. पुण्याचा अजून त्याच्यावर मला अपडेट नाही भेटल्यामुळे मी तुम्हाला ती गोष्टी सांगणार नाही. जर अपडेट आली तर मी तुम्हाला कळवतो मित्रांनो. ठीक आहे. हा मुद्दा एक दुसरा होता. आणि कालच आम्ही TETच्या तारीख वाढ जे TET फॉर्म भरण्याचं जी तारीख आहे, काय आपल्याकडे मराठवाडा विभाग असेल, विदर्भात असेल, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर असेल, सांगली या पट्ट्यात जो खूप पाऊस पडला आहे त्या संदर्भात काही अंशी त्यांना डेट वाढवून देण्यासाठी मी पाठपुरावा काल गेला होता सकाळी महाराष्ट्राच्या परिषदेला. तर मित्रांनो सर्वच मिळून हा 9 तारखेपर्यंत डेट वाढलेली आहे. सर्व मिळून घ्यायला प्रयत्न केले आहेत, त्यामुळे सर्वांचे आभार. आणि जे मुलांनी फॉर्म भरून घ्यायचं राहिलं, शेवटच्या तारखेचं वाट न पाहता त्यांनी फॉर्म भरून घ्यावं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. कारण उद्या सर्व्हर इश्यू असेल, पेमेंटचा इश्यू असेल तर फीस कमी नाही, 1200 रुपये, फक्त 1200 रुपये. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून घ्या. खूप 1200 म्हणजे खूप मोठी रक्कम आहे मित्रांनो. एक जस्ट किडिंग पार्ट, पण सांगतो ह्याचा अर्थ सांगायचं तात्पर्य हेच की लवकर भरून घ्या, तुम्हाला त्रास होणे. एकदा पेमेंट फेल झाल्यानंतर मग आपल्याला मानसिक त्रास होईल. ठीक आहे, ते झालं. आणखीन एक मित्रांनो तुम्हाला आणखी विनंती करतोय की पुणे मानपातच्या जागा येतील, पण अजून खूप कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही समस्या असेल तुम्ही मला कमेंट टाकतच चला. पण कमेंट अशी नका टाकू की मला एवढे मार्क आहे, माझा हा प्रवर्ग आहे, माझं होईल का, अशी कमेंट नका टाकू मित्रांनो. कारण का कुणालाच कट ऑफ सांगता येणार नाही, जागा कितीला अजून माहीत नाही. पण जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आपण जे 75,000 स्वप्न बघितलं आहे तेवढे जास्तीत जास्त त्याच्या प्रयत्न करू आपण जास्तीत जास्त जागा येण्यासाठी, तेव्हा आपोआपच कट ऑफ कमी लागेल. हे तुम्हाला मी गॅरंटी सांगतो. जे सेकंड टेटमध्ये जे 2022च्या टेटमध्ये काही चुका झाल्या त्या चुका तिसऱ्या टेटमध्ये होणार नाही, याची आपण खबरदारी पण घेऊ. ते वेगवेगळे मुद्दे आहेत, ते तुम्हाला मी कळवेलच आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि मूळ मुद्दा सांगतोय हे झालं, त्यामुळे कमेंट अशी व्हॅलिड टाका जेणेकरून तुम्हाला त्याच्या समस्या काय आहेत ते मला पण कळेल. लाईव्ह करायचं म्हटलं तर मी म्हणजे मूळ मुद्दे मी विसरून जाईल, त्या संदर्भात मी लाईव्ह जास्त येत नाही. कारण का तुमचे खूप मुलांची समस्या असतात मित्रांनो. ठीक आहे, खूप मुलांची समस्या असतात, त्या डायरेक्ट कमेंटमध्ये लक्षात आलं की मग मला लक्षात येते समस्या काय. लाईव्हमध्ये कसं एका मुलाचा प्रश्न घेताना उत्तर देत बसण्यासाठी दुसऱ्या मुलांना पण ते वेळ जातो, त्यामुळे मला थोडंसं लाईव्ह येईल त्याच्यानंतर कधी थोडं अजूनमधून येत जाईल लाईव्ह. पण महत्त्वाचे मुद्दे हे होते म्हणून मी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. आणि जागेच्या संदर्भाचा मुद्दा होता संच विषयाचा आहे. संच 24-25च्या म्हणजे नवीन संच ते संच होतील. हां, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, 10% अपात्र गैरहजर रिक्त जागेच्या संदर्भामध्ये खूप आणि परत विचारत होते, त्यामुळे सांगतोय की 10% अपात्र गैरहजर रिक्त ह्या जागा माननीय हायकोर्टाने खूप याचिका पडलेल्या आहेत. उर्दू माध्यमाच्याकडनं असेल, मराठी माध्यमाच्याकडनं असेल, इंग्रजी माध्यमात प्रत्येकाने याचिका टाकलेल्या आहेत. जर ज्या बी खंडपीठानं सक्त सूचना, आता कोल्हापूर खंडपीठाने नोटीस दिलेली आहे, त्याच्यात मला कोर्ट ऑर्डर नसल्यामुळे ते का माहिती नाही आहे मला, मी त्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करेनच. पण मित्रांनो बेनिफिशियरी याचिका पण टाकलेल्या आहेत, खूप जनरल याचिका पण खूप याचिका टाकलेल्या आहेत. जर माननीय हायकोर्टाने जर त्याच्यावर जजमेंट काय दिलं तरच शिक्षण विभागाला ते काम करणं बंधनकारक असते. त्यामुळं त्याच्यावर आपण न बोललेलं बरं. त्यामुळे कोर्टाची बाजू असेल, शासनाची बाजू, शासन पण बाजू मांडतच असतो. माननीय आपले अभिवक्ता जे असतात, अधिवक्ता महाराष्ट्र राज्याचे, ते मांडत असतात. त्यामुळं तो विषय बाजूला ठेवू आपण, कारण का जागा येणं गरजेचंच आहे, आल्याच पाहिजे मी त्या मताचं आहे. त्यामुळे कोणी असं पॅनिक होऊ नये. आणि दुसरा मुद्दा की काही मुलांना पण विनंती करतो की तुम्ही थोडंसं पाठपुरावा करा. जास्त जागा येण्यासाठी आपली ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तुम्ही तिथं पाठपुरावा करा. जास्तीत जास्त जागा आल्या तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल, अन्यथा होणार नाही. आणि रजिस्ट्रेशनच्या संदर्भात मी तुम्हाला ते सांगितलं, उर्दू माध्यमाचा कन्वर्ट टू ओपन राऊंड एक विषय राहिला, ते सांगतो मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगतोय, परत पण ते सांगतोय की उर्दू माध्यमाचा राऊंड लागेल. जोपर्यंत ते राऊंड लागणार नाही तोपर्यंत सेकंड फेज किंवा सेकंड टेटचा पूर्ण टप्पा पूर्ण होणार नाही. त्यामुळं ते माननीय हायकोर्टाच्या त्या निर्णयानुसार ती भरती होईल. थोडंसं वाट पहा,
काही टेक्निकल इश्यू आहेत ते तुम्हाला मी सांगू शकत नाही, पण सत्य जे आहे ते मी एकच सांगतोय तुम्हाला, 100% मी होणार ह्याची ग्वाही देतो. कारण इथं आयुष्य दावणीला लागलेलं आहे. मी तुम्हाला खोटं सांगत नाही. मला एखादी माहिती जर व्हॅलिड असेल तरच मी त्याला पूर्ण क्लॅरिफिकेशन करून मी तुम्हाला सांगत असतो मित्रांनो. त्यामुळं तुम्ही पॅनिक होऊ नका आणि जे सत्य आहे ते सांगतो उर्दू माध्यमाच्या मुलांना आपण, ठीक आहे. आणि दुसरा सांगितलं की हा झालं एकूण. आणि तिसरा एक अजून एक मुद्दा राहिला माझा महत्त्वाचा विषय, की रोस्टर क्लिअरच्या मावक संदर्भामध्ये. महाराष्ट्रातील सर्व मावक कक्षात जर तुम्ही रोस्टर क्लिअर केले तर जागा येतील मित्रांनो, अन्यथा जागा येणार नाहीत. सेकंड फेजच्या मुलांना तुम्ही विचारून घेऊ शकता. त्यामुळे मागं आता मुख्यमंत्री साहेब पण ते सांगितले की बिंदू नामावली तपासून घेणं, त्यालाच म्हणतात मावक कक्षाकडनं रोस्टर तपासून घेणं मित्रांनो. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत जाहिरात देऊ शकत नाही, देता येत नाही, नियम आहे तो. त्यामुळं आपण त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आपण प्रयत्न करू, ठीक आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, मार्केटमधील जे कट ऑफ सांगायले त्यांच्या नादी लागू नका. खास करून जे क्लासेसवाले ते फक्त वाईब निर्माण करतात समथिंग व्ह्यूजच्या चक्करमध्ये. कसं आहे माहिती आहे का, त्याचाच परिणाम आपल्यावर असं झाला की आपण कट ऑफ खेळत बसतोय, अजून कुणालाच माहिती नाही जागा. आणि क्लासेसवाल्यांचा असा विषय असतो किंवा बाहेर जे यूट्यूबर कमर्शियल असतात त्यांचा एक विषय असतो. आपल्या गावाकडे एक मन आहे, आईचं मीठ बाईचं पीठ माझं संसार नीट. म्हणजे इकडची थोडी माहिती घ्यायची, इकडची थोडी माहिती घ्यायची, मग जो ओरिजिनल माहिती देणार असतो त्याला कमेंट करणं, त्याला काही निगेटिव्ह बोलणं, अशी काही असतात. खूप लोक आहेत, मी वैयक्तिक कुणावर बोलणार नाही. त्यांना ते माहिती त्यांचं वैयक्तिक काम आहे, त्याने करू दे, त्यांना लखला. पण माझं तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, की तुम्ही स्वतः जोपर्यंत काम करत नाहीत तुम्हाला शिक्षक भरतीचा अनुभव येत नाहीत. शिक्षक भरतीमध्ये खूप लोक असे भारी लोक आहेत, मी अनुभवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, जास्तीत जास्त जागा आल्या तर तुमच्यापर्यंत कट ऑफ येईल, अन्यथा कट ऑफ कोणीच सांगू शकत नाही, मी पण सांगत नाही. त्यामुळं कृपया करून कमेंटमध्ये असं नका टाकू मला एवढे जागा मार्क आहे, माझं ही कॅटेगरी आहे, मला एवढे मार्क आहेत, मी महिला आहे, मी पुरुष आहे, मला जागा येतील, माझं होईल का. मी तुम्हाला सांगू शकत नाही. उद्या मी तुम्हाला सांगेन की होईल, उद्या जर जागा कमी आल्या नाही झालं, मी सांगेन तुमचं होणार नाही, जागा जास्त आल्या तुमचं झालं तर. त्यामुळं इथं आयुष्य दावणीला लागलेलं आहे, पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळं मी तुम्हाला मोटिवेट करणं किंवा डिमोटिवेट करणं हे माझा उद्देश नाही आहे. पण आणि मी तसं तुम्हाला खोटं बोलणं किंवा हे बोलणं मला आवडत नाही, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. त्यामुळं तुम्ही हे समजून घ्या मित्रांनो. आणि जे सत्य आहे ते आहे, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन लवकरच सुरुवात होईल. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आयुक्त साहेब असतील, बाकी सर्व लोक त्या मीटिंगमध्ये होते मित्रांनो, आणि प्रधान सचिव सर्वजण त्याच्यामध्ये होते. त्यामुळं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन प्रोसेस लवकरच या महिन्यात सुरुवात होईल असं मला वाटते. आणि जर त्याने कंपनीचं सिलेक्शन जर केलं तर त्याच्यापेक्षा अजून फास्ट होईल. आणि सेकंड टेटपेक्षा थर्ड टेटची प्रोसेस फास्ट होईल. त्यामुळे मला सांगतो, कारण आपल्याला जे लाभलेले खूप डॅशिंग पर्सनॅलिटीवाले आयुक्त साहेब आहेत, त्यांचं काम एकदम ट्रान्सपरंट आहे. आणि आता शिक्षण विभाग जे शिक्षण आयुक्त कार्यालय पुण्यात आहे ते खूप फास्ट प्रोसेसमध्ये काम करत आहे मित्रांनो. त्यामुळं तुम्हाला सर्वांना सांगतोय की पॅनिक होऊ नका. जास्तीत जास्त जागा कशा येतील ते प्रयत्न करा, रोस्टर जास्तीत जास्त कशी क्लिअर होतील त्याच्यावर काम करा. आणि जसं जागा जास्त येणं आणि सोबत रोस्टर क्लिअर होणं हे दोन्ही पॅरलल गोष्टी आहेत. खूप जागा आल्या म्हणजे रोस्टरच क्लिअर नाही झालं तर जागा येत नाही, डिपेंड ऑन इच होतं. जागा येणं म्हणजे रोस्टर क्लिअर होणं, हे क्लिअर सांगतो तुम्हाला. आणि पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद असेल किंवा शिक्षण आयुक्त कार्यालय असेल, प्रत्येक पुण्यातलं कोणतेही ऑफिस असेल तर मी तुम्हाला वेळोवेळी तिथून काय अपडेट असेल तर तुम्हाला मी कळवतच जाईन. जो कोणी नवीन असेल कृपया करून कमीत कमी तुम्ही सबस्क्राईब तरी करू शकता, एवढं तुमच्या हातात आहे, तेवढं सबस्क्राईब करा, तुम्हाला जेणेकरून माहिती भेटेल म्हणून माझा उद्देश आहे. आणि मला जर माझ्याकडे जर काही ते माहिती असेल तर लोक आवर्जून मला पाहतील. मी तुम्हाला कमेंट करून सांगणं किंवा विनंती करून सांगणं गरजेचं नाही. आवडलं तर तुम्ही पाहू शकता, नाही आवडलं तरी तुमच्या पद्धतीनं तुम्ही नाही पाहू शकता, तुमची मर्जीचा विषय आहे. त्यामुळे जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचा. खूप दिवसापासून प्रश्न होता, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे माध्यमात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद मित्रांनो. अजून काही जर तुम्हाला काही समस्या प्रश्न होत असतील तर तुम्ही मला कमेंट टाका, कमेंटमध्ये तो मेसेज टाका, जेणेकरून मी तिथं वरिष्ठ स्तरावर जेव्हा मी पाठपुरावा करेन त्यांना भेटेन. मी तुमचे प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन तो मांडण्याचा प्रयत्न करेन, त्यांना विनंती करेन, त्यांच्याकडनं मी माहिती घेऊन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.